थेट जाणार आहोत आपण विधानसभेमध्ये. आपण बघतोय चंद्रकांत पाटील बोलत आहेत थेट प्रक्षेपण. 2020 ला एका दलित महिलेच्या घरात घुसून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणं, अशी गेल्या एक 3-4 महिन्यातली एक मोठी यादी तयार होते आणि याही विषयावर सरकारने कारवाई केली पाहिजे. आताही आपण म्हणतो की जो कायदा आपण आणतो आहोत तो कायदा घाईघाईने येत असल्यामुळे आपण त्याला पेंडिंग ठेवणार आहोत. आपण त्याला जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवणार आहोत. आपण पुढच्या अधिवेशनाला येणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या महिलांच्या मनामध्ये एक जे अस्वस्थ वातावरण निर्माण झालं होतं किंवा आपल्याला काही न्याय मिळणार आहे अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यांच्या मनामध्ये एक जबर भीती निर्माण होणार आहे. ती भीती काही आता पुढचं अधिवेशन कधी किती दिवसाचं करणार आहात, त्याच्यामध्ये तरी हा विषय पुरेसा चर्चेला आणणार आहेत की नाही, समाजामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या महिला संघटनांना यात सहभागी करून घेणार आहेत की नाही, असे सगळेच विषय आहेत. एक शेवटचा मुद्दा मांडून मी माझं बोलणं संपेन. तो आहे प्रामुख्याने कर्जमाफीचा. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सरकारने मोठ्या प्रमाणात ही घोषणा केली की कर्जमाफीच्या बरोबरीने जे कर्ज नियमित फेडतात अशांना आम्ही प्रोत्साहन अनुदान देऊ. 25,000 रुपये आधीच्या सरकारने दिले, आपण 50,000 रुपयाची घोषणा केली. यातला 1 रुपया सुद्धा दिला गेला नाही. मी ज्या बेल्टमधून येतो, कोल्हापूर, सांगली, सातारा, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज नियमित भरण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे कर्जमाफीचे पैसे कमी मिळाले, कारण कर्ज पेंडिंगच ठेवत नाहीत. मग त्याने नियमितपणे भरला, हा त्यांचा गुन्हा आहे का? तुम्हाला मोठ्या प्रमाणात लोकांनी कर्ज 2-3 वर्षांनी एकदा कर्जमाफी येणार आहे अशा भूमिकेमध्ये कर्ज न भरणं अपेक्षित आहे का? आणि त्यामुळे 1 रुपया सुद्धा प्रोत्साहन अनुदानाचा आला नाही. म्हणजे मूळ कर्जमाफीच्या बाबतीत तर सुधीर भाऊंनी मांडलं आणि देवेंद्रजींनी मांडलं की 2 लाखाच्या वरती ज्यांचं लोन आहे त्यांना वन टाइम सेटलमेंट करून देणं, की त्यांनी वरचे पैसे भरायचे आणि 2 लाख सरकारने भरायचे, याचा पत्ता नाहीये. ज्याने नियमित कर्ज भरलं त्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा पत्ता नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न चालला आहे. या पुरवणी मागण्यामध्ये तरी किमान ही प्रोत्साहन अनुदानाची रक्कम दाखवली जाईल असं मला वाटत होतं, पण ती प्रोत्साहन अनुदानाची रक्कम ह्या ठिकाणी दाखवली गेलेली नाही. आणि त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांना 25,000 हेक्टरी देऊ, 50,000 हेक्टरी देऊ, शेवटी 10,000 हेक्टरी घोषित केले. 10,000 हेक्टरी घोषित केले, त्याचा आदेश निघाला नाही. दिवाळीपूर्वी हे पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांची काळी दिवाळी झाली. त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये 25,000 रुपये देऊ, 25,000, 50,000 देऊ, प्रोत्साहन अनुदान देऊ, 2 लाखाच्या वरचं भरा म्हणजे तुम्हाला वन टाइम देऊ, अशा सगळ्या विषयामध्ये अतिवृष्टी, त्यातून नुकसान भरपाई मिळाली नाही. 3/4 जिल्ह्यामध्ये यावेळेला इन्शुरन्ससाठी इन्शुरन्स कंपन्या समोर आल्या नाहीत. म्हणजे एका बाजूने इन्शुरन्स काढला गेला असता तर इन्शुरन्स कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळाली असती, ती मिळाली नाही. सरकार नुकसान भरपाई देणार नाही आणि त्यामुळे शेतकरी सर्व बाजूने नाडला गेलेला आहे. आणि ह्या बजेटमध्ये काय करणार आहात तुम्ही? इन्शुरन्सचं, पिकांच्या विमाचं 3/4 कंपन्यांनी नाही म्हटलं, कारण मोठ्या प्रमाणात दादागिरी करणार, ऑफिसेस फोडणार. कंपन्यांनी सांगितलं आम्हाला घ्यायचं, तुम्ही तुमची कंपनी फॉर्म करा. महाराष्ट्रामध्ये तुम्ही तशी एक वेगळी प्रोव्हिजन करा, जी अनेक वेळेला चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये आलेली आहे की आपलीच एखादी अशा प्रकारच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये स्वतःची काही रचना असावी, त्याचा एक कॉर्पस डेव्हलप करावा, तो तुम्ही करा. पण तुम्ही तो पीक विम्याचा विषय मार्गी लावणार नाही, नुकसान भरपाई देणार नाही, तुम्ही कर्जमाफी देणार नाही, तुम्ही प्रोत्साहन अनुदान देणार नाही. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करणारा, त्याच्यानंतर मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या ह्या पुरवणी मागण्यांना मी पूर्णपणे विरोध करतो. श्रीयुत रवीजी राणा. श्रीयुत आशिषजी शेलार. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने 21,992 कोटीच्या अंदाजित या पुरवणी मागण्यांच्या संदर्भामध्ये या चर्चेत अध्यक्ष महोदय मी माझं मत मांडतोय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय वित्तमंत्री इथे उपस्थित आहेत आणि या एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये 21,992 कोटीच्या वर या पुरवणी मागण्या आपण मांडल्या आहेत. राज्याच्या हिताच्या आवश्यक असलेल्या मांडण्याचं समर्थन आपण करताय. आणि अध्यक्ष महोदय, स्वाभाविक आहे की ज्या हिताच्या गोष्टी आहेत त्याला विरोधी पक्षाकडून समर्थन तर असलंच पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी यांनी सातत्याने त्या ठिकाणी मांडली. पण अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला आपण आमचं समर्थन मागताय त्यावेळेला अध्यक्ष महोदय प्रत्यक्षामध्ये सगळे बंडल बघितल्यावर लक्षात येतं की या 21,992 कोटीपैकी
ज्या एका आजारामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश नाही संपूर्ण विश्व हे एका अर्थाने खूप गेल्या 7-8 महिन्यामध्ये त्याची अवस्था बिकट झाली. आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पाचा गाडा तुटला, रोजगार निर्मितीचा, व्यवसायाचा, आर्थिक उत्पन्नाचा गाडा सुटला. त्या करोनाच्या विषयामध्ये अध्यक्ष महोदय सार्वजनिक आरोग्य असेल किंवा वैद्यकीय शिक्षण असेल याची टक्केवारी किती? अध्यक्ष महोदय 5-7% वरही नसेल. अशा पद्धतीचा प्रत्यक्ष निधीचा उपयोग हा सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्यासाठी या 21,000 कोटी 992 कोटीपैकी पैसे आपण देणार असाल तर अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पातल्या पुरवणी मागण्याला समर्थन कसं द्यायचं? अध्यक्ष महोदय, करोनाच्या प्राप्त परिस्थितीमध्ये मगाशी सन्माननीय देवेंद्रजींनी मांडलं. अध्यक्ष महोदय, राज्यात स्थिती काय? जवळजवळ 50,000च्या दरम्यान मृत्यू,